जय शिवराय, जय भीम, जय संविधान सर्वांना. हाय, कसे आहात मग? चला मग, आता नवीन वर्ष येत आहे. 2025 हा साल सुरू होत आहे आणि 1 जानेवारी भीमा कोरेगाव हा दिवसही आलेला आहे. तर आज जे आपण नवीन वर्ष जे हे साजरं करतो, कारण नवीन वर्ष सुखात जाऊ, पण आज आम्ही 1000 वर्ष होतो पण आम्हाला सुख नव्हतं. आम्हाला माणसाला माणुसकी नव्हती. अरे, आम्हाला माणसाला माणुसकी नाही, आम्हाला अधिकार नाही. जे अनेक भीमसैनिक किंवा त्याचे आपण म्हणतो ना 28,000 पेशवाईला 500 भीमसैनिकांनी मारलं, पण त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे होते. मातंग असो, चांभार असो, अनेक असो, पण ते सगळे बहुजनाचे होते. सगळे आपण एकच आहात, तो विषय नाही. तर आपण सगळे एकच आहे, हा तो विषय नाही. पण मला सांगायचं एवढंच आहे, अनेक त्या पेशवाईला म्हणले गेले. आजही आमच्या बांधवांनी, भीम अनुयायी यांनी, अरे आम्हाला न्याय मिळवा, आज आम्हाला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार द्या, गळ्यातलं मडकण पाठीचं हाडू हे काढा, माणूस म्हणून आम्हाला जगू द्या. पण तेच मनवाली लोक काय म्हणले, सुईच्या टोकाच्या धुळीतके सुद्धा तुम्हाला म्हणजे अधिकार भेटणार नाही. सुईच्या टोका इतकं सुद्धा वरील धुळी असेल तितका सुद्धा अधिकार नाही भेटणार, असं त्यांनी म्हणले. पण आज आमचे भीम अनुयायी, आज जो समाज होता त्या काळातला 1800 सालामधला, तो म्हणला आम्ही इंग्रज या देशातले हटवून आपण लढू, आम्ही एक होऊ. पण नाही ऐकलं. पण इंग्रज आज आमच्या बाजूनं झाले, बहुजनाच्या बाजूनं झाले. त्यांनी घोडे, पायदळ अनेक सपोर्ट केला आणि 28,000 पेशवाईला आज 500 आज ज्या बांधवांनी मारलं गेलं, आज तेच भीम अनुयायी या 500 ज्या शहीद झाले, आज त्यांना मी वंदन. कारण आली होती मनात चीड, हा सोडून घ्या. आली होती मनात चीड, हा आम्हाला हे कंटाळा आला, तर हा अधिकार आम्हाला जगण्याचा द्या, असं फक्त त्या पेशवाईला म्हणले गेले. पण त्यांनी अधिकार दिला नाही. हे चीड मनातून उफळली आणि त्या चिडतून 28,000 पेशवाई कटाकट असे मारलं गेलं. आज त्या मारलं गेलं आणि तिथून हे सगळं संपवलं गेलं. आज 28,000 पेशवाई, आज 28,000 पेशवाई यांना 500 आज त्या भीम अनुयायांनी मारलं गेलं. तर आज त्या 500 त्या बहुजन या समाजी या 500 भीम अनुयायांना माझा मान वंदना देऊया आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं मी बोलतो. चला, येणारं नवीन साल असेल त्या नवीन वर्षाने आज बाबासाहेबांना संविधान दिलं म्हणून आज आपण चांगलं जगतो, या स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर जर दिवस सगळे मिळून मिसळून असे तर प्रत्येक हा दिवस क्षणाचा आहे. तर ह्या भीमा कोरेगाव 1 जानेवारी हे प्रकरण घडलं म्हणून तो दिवस आमच्या मरेपर्यंत आमच्या आठवणीत राहणार आहे, भीम अनुयायांच्या तरुणांच्या आठवणीत राहणार आहे. तर चला, आज त्यांना 500 भीम सैनिकांना मानवंदना देऊया. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.